ठीक आहे, मी स्क्रीन पण शेअर करतो. ठीक आहे, तर आपण काय डिस्कस करत होतो. येस, ठीक आहे. बघा, लेक्चर तर डेली चालू राहणार. लर्निंग तुम्हाला डेलीच करायचंय. तर काही गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. पहिली गोष्ट, की जो काही तुमचा डेली तुम्ही डिस्कस करताय, ठीक आहे, क्लासमध्ये, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही काय केलं, फर्स्ट डेला बेसिक पायथॉन पाहिलं. त्यामध्ये व्हॉट इज पायथॉन, ठीक आहे, ते पायथॉन इन्स्टॉल कसं करायचं, बेसिक फंक्शन आहे बघा, प्रिंट व्हेरिएबल, प्रिंट फंक्शन असेल, टाइप फंक्शन असेल, किंवा तुमचे बेसिक काही व्हेरिएबल कसं डिक्लेअर करणार तुम्ही, कीवर्ड काय असतं, जेवढा काही पार्ट झालाय याचा याच्यावरती पूर्ण वीकली रिवाइज व्हायला पाहिजे तुमचा. डेली तुम्ही प्रॅक्टिस तर केलीच पाहिजे. आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला डेली करावं लागणार आहे. ठीक आहे, देर इज नो अनदर ऑप्शन. ठीक आहे, कारण ही लँग्वेज अशी आहे किंवा तुमच्या आयटी मध्ये लक्षात ठेवा, तुम्ही एखादी लँग्वेज शिकताय, ओके, ती तुम्ही जर समजा प्रॅक्टिस नाही केली नाही एक 1 मंथ तरी, तुमची ती पूर्ण काय होणार माहितीये का, सगळं पूर्ण तुमचं विसरून जातं. ठीक आहे, विसरून म्हणजे का, कारण आपल्या हँडी राहत नाही त्याला. आणि लँग्वेजला तुम्हाला हँडी ठेवावंच लागतं. जसं आपली मराठी भाषा आहे, आपण डेलीच काय करतो, बोलतो, तेव्हा त्यामुळे ते आपल्याला परफेक्ट बोलता येते. बट आपल्याला तेवढी इंग्लिश जमते का? नाही जमत. का जमत नाही? कारण आपण कधी बोलतच नाही. ठीक आहे, त्यामुळं डेली तुमची याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे. मी आलोकला विचारलं होतं. ठीक आहे, आलोकचं मे बी सगळं सेटअप झालेलं आहे. नेक्स्ट सर, हा एक हा व्हिडिओज नाही भेटले अजून, म्हणजे आपलं लेक्चर झालेले आहेत रेकॉर्डिंगचं ना? रेकॉर्डिंग्स. हा, हो, ठीक आहे. रेकॉर्डिंगची जी काही प्रोसिजर आहे ती बेसिकली तुम्ही सागर सरासोबत डिस्कस करू शकता. ठीक आहे, चालतंय. त्यांच्यासोबत तुम्ही त्या गोष्टी डिस्कस करू शकता. जे काही त्यांचं प्रोसिजर असेल ती फॉलो करा आणि त्यानुसार तुम्हाला ते त्याचे ऍक्सेस भेटून जातील. ठीक आहे. ओके, थँक्यू. हा, ओके. नेक्स्ट इंद्रजित, तुझं झालंय का सेटअप सगळं? येस सर. ठीक आहे, चालतंय. त्यानंतर मृणाल. हॅलो सर, माझं पायथॉनचं झालंय, ते दुसरं नाही का ज्याच्यात प्रॅक्टिस हा. करायची आहे ते नाही झालंय. मी काल हम्म. पहिलं लेक्चर बघितलं, तर मी आज करून घेते ते. प्रॅक्टिस, हा, हे पहा, प्रॅक्टिस करताना तुम्ही स्वतः सेपरेट नोटबुक बना. या नोटबुक वरती तुम्ही असं रेगा नका मारत बसत जाऊ. हेच कोड घ्यायचा, तो कॉपी पेस्ट करायचा, असं करायचं नाही. तुमच्या ड्राईव्ह मध्ये सेपरेटली तुमचं एक फोल्डर बनवा पायथॉनचं. जसं इथं माय ड्राईव्ह आहे, ठीक आहे, इथं तुम्ही काय करू शकता, तुमचं सेपरेट फोल्डर बनवा. ठीक आहे, त्यानंतर सेपरेट पायथॉनचं सेपरेट फोल्डर बनवा, त्यामध्ये सब फोल्डर बनवून तुम्ही तुमच्या सेपरेट नोटबुक क्रिएट करा. चालतंय का? समजा हे इथं तुम्ही काय करू शकता, समजा राईट क्लिक करून तुम्हाला इथं गेलं की तुम्हाला तुमची गुगल कोलॅब ओपन होईल. ठीक आहे, स्टार्टिंगला असं पण होईल काही जणांना की दिसणारच नाही गुगल कोलॅब, समजलं का, हे दिसत नाही. त्यावेळेस काय करा, तुम्ही गुगलला सिंपल सर्च करा गुगल कोलॅब म्हणून. ठीक आहे, एक नोटबुक ओपन करा, तिथं तिला थोडं त्याच्यामध्ये काहीतरी कोड टाईप करा, नंतर त्याला ती नोटबुक एकदा क्लोज करून पुन्हा ड्राईव्ह मध्ये या, तुम्हाला ती नोटबुक दिसेल आणि तुमच्या नोटबुक पण तुम्ही न्यू क्रिएट करू शकता. ठीक आहे, इनिशियल फेजला हे होतं, सगळ्यासोबत होतं. ठीक आहे, तर त्या हॅलो गोष्टी सर. करा. हा, बोला. सर, कोलॅब ओपन करताना एक प्रॉब्लेम येतो की जर दुसरा मेल आयडी वरून आपण ओपन करत असेल तर ते ओपन नाही होत. त्या आपल्या आपण जी लेक्चरसाठी यूज करणार आहे ना, त्या मेल आयडी वरून ओपन करावं लागतं, तरच ते आपल्याला फाइंड येस आउट येस, होतं. हो, नाही ते तर होणारच. तुमच्याकडे मल्टिपल मेल असतील समजा, तर तुम्ही हो. तुमची कोलॅब तुम्ही कोणत्यावरून ओपन केली ते पण पाहत चला. आणि ते बघा, त्या गोष्टी बेसिक येतात, त्या गोष्टी आता आपण सगळे ग्रॅज्युएट आहेत. ठीक आहे, त्या आपल्या गोष्टी समजायला पाहिजेत. ओके, जरी त्यामध्ये नाही समजल्या तर मेसेज वगैरे करा, आपण ते कनेक्ट करून तुम्हाला हेल्प केली जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बेसिक मी सांगितलं तुम्हाला, बेसिकची बेसिक गोष्ट जरी असेल, नसं समजत, तुम्ही ट्राय केला, नाही झाली कम्प्लीट, मेसेज करत चला. ठीक आहे, त्यानंतर नेहा. येस, नेहा, तुझं झालंय का सेटअप? आवाज येत नाही मे बी नेहा तुझा. आय थिंक तुझा काहीच आवाज येत नाही. ठीक आहे, मी माईक वगैरे चेक कर. तोपर्यंत मी नेक्स्ट घेतो. निशांत, झालंय. प्रॅक्टिस केली का? जेवढं झालंय त्याची प्रॅक्टिस केली का?
जेवढं काही तुमचा पार्ट झाला सर म्हणजे मी गुगल कॉलवर पाहिलं, पण मी जास्त करून व्हीएस स्टुडिओ आणि IDLE वरच करतो. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. VS कोड यूज केला तरी चालेल. पण बेसिकली सध्या तरी तुझ्या नोट्स वगैरे हे बघा, गुगल कॉलेजचा फायदा काय होतो, तुमच्या नोट्स वगैरे तुम्ही काय करू शकता माहितीये का, प्रॉपर स्टोअर करू शकता. एक सगळ्यात बेस्ट आहे. नंतर फ्युचरमध्ये तुम्ही कधी जरी ओपन केलं तर तुमच्या पूर्ण डेटा इथे अवेलेबल असेल. हे सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे, कारण हा ऑनलाईन असतो तुमच्या ड्राईव्हला. ठीक आहे, तसं VS कोडला पण करू शकता. तो तुम्ही बेसिकली तुमच्या सिस्टमला ठेवता, कारण VS कोड लोकल चालतो. ठीक आहे, प्रॉब्लेम काही नाही. प्रॅक्टिस करा. महत्वाचं एकच आहे आपलं, प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे, नितीन. सर मृणाल आहे हा ठीक मी आहे, ते चालतंय. हा काय प्रॉब्लेम नाही. हा बघितलं सर. ओके, सेटअप झालंय का तुझं पायथॉनचं, गुगल कॉलॅबचं? मृणाल, हॅलो. सांगितलं ऑलरेडी, पायथॉनचं झालंय ठीक आहे, चल. आणि ते गुगल कोलॅबचं व्हायचंय. ठीक आहे, कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. ओके सर. हा, काही डाऊट आला तर मेसेज करा. ठीक आहे. येस सर. ओके, चालतंय. प्रतीक्षा. झालंय सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट रामकिशन. येस सर. आणि हे मी नुसतं तुम्ही येस येस म्हणू नका बरं का, मी स्क्रीन शेअर करायला लावेल एखाद वेळेस. ठीक आहे, मी एखाद्या लेक्चर मध्ये डायरेक्ट एंट्री करेल. आता मी उद्यापासून तुमचं लेक्चर मध्ये येत जाईल कधी कधी. मी डायरेक्ट स्क्रीन, आणि मोस्टली एक लक्षात ठेवा, इफ पॉसिबल जॉईन फ्रॉम युअर लॅपटॉप. ठीक आहे, जर पॉसिबल तर लॅपटॉप जॉईन करायचा प्रयत्न करत चला. ठीक आहे, हे तुमच्यासाठी पण बेटर आहे. ठीक आहे, साइड बाय साइड तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. नेक्स्ट सोनाली. सर मी आता सध्या प्रॅक्टिस तर कोलॅब वरती करतेय. पायथॉन इन्स्टॉल केलंय, पण पायथॉन मध्ये माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे. IDLE मध्ये मी एक प्रोग्राम करून बघितला, पण त्यामध्ये काहीतरी सिंटॅक्स एररच सांगता, आणि तोच प्रोग्राम कोलॅब मध्ये रन होतोय. तर मला असं वाटतं इन्स्टॉलेशन मध्ये काहीतरी मे बी प्रॉब्लेम झालाय माझ्याकडे. येस. मे बी कधी काय होतं माहितीये का, आयडियली हे बघा, हे बेसिक आहे. ठीक आहे, बेसिक म्हणजे ते आपण एक लर्निंग, आयडियली म्हणजे काय असतं, त्याला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट असतं, की जे पायथॉनने स्वतः सेटअप करून दिलेलं असतं. पण त्याचा यूज करून बाकी सगळे सेटअप झाले, तुमचं गुगल कोलॅब असेल, VS कोड असेल, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कधी कधी आपल्याकडून तिथं मिस्टेक होती. बेसिक म्हणजे बेसिक मिस्टेक असते. ठीक आहे, जरी ते आयडियली मध्ये वर्क नाही झालं, डोंट वरी. बेसिकली सगळी जी प्रॅक्टिस करायची तुम्हाला ती कुठं करा, कोलॅब वरतीच करा. त्यानंतर तुम्हाला मी एकदा तुम्हाला इथं कळलं ना, देन आय विल शो हाऊ टू यूज ऑदर आयडी. ठीक आहे, ऑदर एन्व्हायरमेंट कसे यूज करायचे. महत्वाचं काय, आपलं लँग्वेज समजणं गरजेचं आहे, कोड समजणं गरजेचं आहे, सिंटॅक्स समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. दॅट्स फाईन. नेक्स्ट यशस्वी. झालंय सर. ओके, ठीक आहे, चालतंय. आता हा झाला तुमचा बऱ्यापैकी मी गोष्टी पाहिल्या, बऱ्यापैकी प्रॅक्टिस करताय असं वाटतंय. ठीक आहे, तुमचं या संडेला किंवा सॅटर्डेला इंटरव्ह्यू होतील. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये जेवढा काही सिलेबस झालाय त्यावरती क्वेश्चन असतील. ठीक आहे, त्या इंटरव्ह्यूला तुम्ही लॅपटॉपवर जॉईन करा सर्वांनी. ठीक आहे, दॅट्स मॅन्डेटरी. ठीक आहे, आता याच्यामध्ये डेली तुमचं डिस्कशन व्हायला पाहिजे, डेली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. म्हणजे कशी, आता तुम्ही ज्यावेळेस डेली प्रॅक्टिस तुम्ही स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करणं आणि ग्रुप डिस्कशन करणं, दॅट्स व्हेरी डिफरंट. खूप गोष्टी महत्वाच्या आहेत जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशन करता, आपण त्याला GD म्हणतो. ठीक आहे, तिथं तुम्ही, मी तुम्हाला त्या अगोदर मे बी कुणी सांगितलं की माहित नाही मला, तर मी तुम्हाला सांगणार होतो त्या गोष्टी. आपण मॉक डिस्कशन घेत असतो डेली. तुमचं डेली मॉक डिस्कशन व्हायला पाहिजे. त्या मॉक डिस्कशन मध्ये तुम्ही फक्त इंग्लिश मधून कम्युनिकेशन करणार. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो माहितीये का, ग्रुप पाडतो तुमचे. म्हणजे समजा आपले कॅन्डिडेट असतील, आता मल्टिपल काही कॅन्डिडेट जॉईन झालेत, काही झाले नाहीत. ठीक आहे, कारण ते ऑफलाईन पाहतात बऱ्यापैकी जण. बट आपण तुमचे ग्रुप पाडणार आहे. त्या ग्रुपमध्ये समजा 4 जणांचा एक ग्रुप असेल, तुम्ही 4 जण कनेक्ट करणार. ठीक आहे, तुम्ही तिथं कनेक्ट करून तुमचा जो काही टॉपिक असेल, समजा आज तुमचं व्हेरिएबल झालंय, तुम्ही त्या व्हेरिएबल टॉपिकवरती डिस्कशन करणार. म्हणजे ते डिस्कशन असं असणार ना, की एक जण काय करणार, एक जण तुमचा लीड करणार त्यामध्ये. ठीक आहे, समजा तो क्वेश्चन विचारणार, व्हॉट इज पायथॉन, व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट इज आयडेंटिफायर,
हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल, ओके, व्हॉट इज ऑपरेटर, ओके, हाऊ टू क्रिएट द व्हेरिएबल्स, ओके, त्यामध्ये व्हेरिएबल टाईप असतील समजा, त्याचे रूल काय असतील, हे तुम्ही प्रॉपर डिस्कशन कसं करणार, इंग्लिशमध्ये करणार फक्त तिथं, कळतंय का? म्हणजे तुमची तिथं डेली कमीत कमी मिनिमम हाफ आवर इज रिक्वायर्ड देअर. एक हाफ आवर तर तुम्ही इंग्लिश मधून कम्युनिकेशन केलं पाहिजे. बऱ्याचा फायदा काय होतो, जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो ना, त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स येतो. प्लस इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन असतं. ठीक आहे. आणि कम्युनिकेशन म्हणजे खूप हार्ड गोष्टी अशातला भाग नाही. ठीक आहे. कारण ते खूप इझी आहे. बट आपण काय करत नाही, ट्रायच करत नाही. ठीक आहे. आता बऱ्यापैकी कॅन्डिडेटचा इश्यू काय येतो, ज्यावेळेस ते इंटरव्ह्यूमध्ये जातात ना, त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. कारण तिथं सगळं इंग्लिशमध्ये चालतो इंटरव्ह्यू. मग इंग्लिशमध्ये चालतो म्हणजे आपल्याला काय होतं, आपला कॉन्फिडन्स अगोदरच 50% लो होऊन जातो का? कारण आपल्या इंग्लिशला येत असते. बऱ्यापैकी जणांना इंग्लिश येत असते. बट आपण कॉन्फिडन्स नसतो. म्हणून आपलं काय होतं तिथं इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम येतो. मग ते फेल होतात बेसिकली. ठीक आहे. तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इंग्लिशची डेली हाफ आवर प्रॅक्टिस झाली पाहिजे. नुसती प्रॅक्टिस म्हणजे आपला टॉपिक घेऊनच प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुमची प्रॅक्टिस कोणती होईल? तुमची सिलेबस पण पॅरलल तुमचा तुम्ही रिवाइज करू शकता आणि प्लस तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. समजतंय का? येस सर. ओके. येस सर. ठीक आहे. तर हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. तर यासाठी मी आज बेसिकली तुम्हाला ग्रुपवरती तसं सांगेल. तुमचे ग्रुप वगैरे आपण काय करणार आहे, पाडणार आहेत. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड म्हणजे सांगितलं जाईल काय काय रिक्वायर आहे तुम्हाला. बेसिकली काही एवढं त्यामध्ये हार्ड नाही. तुम्हाला सिंपल काय करायचं, डेली तुमचा तुम्ही टाइम ठरवायचा. आता समजा 4 जणांचा एक ग्रुप मी पाडला. ठीक आहे. तर 4 जणांच्या ग्रुपमध्ये समजा फर्स्ट 4 जण तुमचे आले. ठीक आहे. बेसिकली ते 4 जण काय करतील, डेली कनेक्ट करतील. पण त्यांचा सेपरेट ग्रुप बनवा तुमचा तुम्ही. ठीक आहे. तुमचा सेपरेट ग्रुप बनवा. त्या ग्रुपमध्ये तुम्ही काय करणार माहितीये का? तुमचा डेली टाइम काय असेल तुम्ही ठरवायचा. ठीक आहे. टॉपिक पण ठरवू शकता. इनिशियली काय करता, टॉपिक पण ठरवायचे. म्हणजे कोणता टॉपिक आज तुम्हाला प्रॅक्टिस करायचा आहे. मग तुम्ही ते सेपरेटली आणि बेसिकली कनेक्ट करताना तुम्ही Google Meetवरतीच कनेक्ट करायचं. सगळ्यात बेटर. कारण का Google Meetवरती कनेक्ट केलं किंवा तुम्ही मोबाईलवरती पण कनेक्ट करू शकता. असं काही नाही. सिंपल तुम्ही कॉलवरती पण कनेक्ट करू शकता. ठीक आहे. नॉर्मल जो कॉल असतो आपला तिथे कनेक्ट करून तुम्ही रेकॉर्डिंग पण करू शकता. किंवा सगळ्यात बेटर तर Google मीटिंग. ठीक आहे. Google Meetवरती कनेक्ट करायचं. एखाद्याने आता ज्याला समजा क्वेश्चन विचारलाय. एखाद्याने विचारलं समजा मी लीड करतोय समजा आजची टीम. मी विचारलं की आलोकला क्वेश्चन विचारला डायरेक्टली. प्लीज शेअर युअर स्क्रीन. ठीक आहे. अँड राईट दी सिंटॅक्स फॉर दी वन ऑफ द व्हेरिएबल. एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करून सिंटॅक्स राईट कर. ठीक आहे. मग तो स्क्रीन शेअर करून बेसिकली स्क्रीन शेअर केली की तो काय करेल, गुगल कोलॅब ओपन करेल. तिथे तो त्याला जे काही क्वेश्चन विचारले जातील तो डिस्कस करेल. सेम तुम्ही 1 बाय 1 रोटेट करू शकता त्या गोष्टी. कळतंय का? म्हणजे आपलं एक महत्वाचं त्यामधला पॉइंट एकच आहे. काय? ते तुम्ही इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला पाहिजे आणि प्लस तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, डेली तुम्ही जर ते तशी प्रॅक्टिस केली ना, तर सेपरेट प्रॅक्टिस करायची पण गरज पडत नाही. म्हणजे सेपरेटली तुम्ही सेल्फ बेसिक करू शकता. पण तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची तुम्ही सगळं ते करू शकता ना. डिस्कस करू शकता डेली. तुमचे काही डाऊट आले, ठीक आहे. तुमच्या डाऊट आल्यानंतर तुम्ही ते डाऊट पण डिस्कस करू शकता. कळतंय का? तर हा सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. कारण याने तुमची भरपूर इम्प्रूव्हमेंट होते. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासोबत डिस्कस करता ना काही गोष्टी, तर दुसऱ्याला समजून सांगता, त्याच गोष्टी खूप क्लिअर होतात. सेल्फ स्टडीमध्ये काय होतं, तेवढ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. वेळ लागतो. तीच गोष्ट व्हायला वेळ लागतो. तर त्यासाठी डिस्कशन महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याला आपण मॉक डिस्कशन म्हणतो. ठीक आहे. ते तुमचं जीडी सारखंच झालं, ग्रुप डिस्कशन सारखंच. प्लस अजून काही पॉइंट आहेत की थोडेसे बऱ्याच जणांचा इंग्लिशचा इश्यू असतो. ठीक आहे. म्हणजे थोडं सॉफ्ट स्किलचा प्रॉब्लेम येतोच. ठीक आहे. जसं की फ्रेशर कॅन्डिडेट असतील. ठीक आहे. किंवा काही एक्सपिरियन्स असतात पण तेवढं त्यांचं कम्युनिकेशन झालेलंच नसतं. ठीक आहे. तर सॉफ्ट स्किलसाठी आपण वीकली बेसिस कनेक्ट करणार आहे. डेली पण कनेक्ट करू शकतो. बट स्टार्टिंगला आपण पाहूया. त्यासाठी बेसिकली काय करणार आहे, आपला पॉइंट असा चाललाय की ज्यात समजा कम्युनिकेशन इश्यू आहेत. ठीक आहे. त्यांना आपण सेपरेटली कनेक्ट करून थोडंसं गाईड करणार आहे. ठीक आहे. चालतंय. ज्यासाठी म्हणजे यासाठी जे इंटरेस्टेड असतील त्यांनी मला काय करा, मेसेज करा. कारण सगळ्यांना इंटरेस्ट नसतो बऱ्यापैकी. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. आपण काय करणार आहे माहितीये का, जीडी घेणार त्यासाठी. डेली तुमचं कनेक्ट राहील. ठीक आहे.
स्टार्टिंगला मी डेली कनेक्ट करेल, नंतर तुम्ही स्वतः कनेक्ट करू जाताल, नंतर मी वीकली कनेक्ट करेल. ठीक आहे, डेली करून तुम्ही तुमचं स्वतः इम्प्रुव्हमेंट करू शकता. मी कशासाठी बोलतोय? कम्युनिकेशनसाठी बोलतोय. कारण कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्यापैकी प्रॉब्लेम हा कम्युनिकेशनचा येतो. ठीक आहे, तुमचं मॉक डिस्कशन डेली चालू द्या. कारण ते तुमचं काय राहील? तुमची प्रॅक्टिस राहील. ठीक आहे, रिव्हिजन राहील तुमची. ती तुमची इंग्लिशमध्ये करा. आणि एक लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये बोलताना कधी-कधी इश्यू येतो. ओके, म्हणजे समजा आपला प्रॉपर वाटतं मी चुकतोय का? बिनधास्त तिथे काय कोणी तुम्हाला फाशी देणार नाही. ठीक आहे. कारण काय होतं माहिती आहे का? बऱ्याच जणांचं मी पण ऑब्झर्व्ह करतो. थोडंसं वाटतं की आपण काय कुठेतरी असं एक नको मला माझं चुकवल. इथं तुम्ही चुकू द्या. ही जो काही प्लॅटफॉर्म आहे, हा त्यासाठीच असतो. इथं चुकू द्या, काही होऊ द्या, प्रॉब्लेम होऊ द्या. बऱ्यापैकी गोष्टी लक्षात ठेवा. लेक्चरमध्ये इंग्लिशमध्ये थोडंसं डिस्कस करा. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचा समजा डिस्कस चालू आहे. लेक्चरमध्ये एखादा डाऊट विचारायचा आहे. इंग्लिशमध्ये विचारा. भलेही म्हणजे हे पहा, कधी चुकेल-हुकेल, कोणी हसेल वगैरे इथं काही प्रॉब्लेमच नाही. इथं तर फेस टू फेस कोणीच नाहीये. ठीक आहे. कोणी कोणाचा चेहरा पण पाहिलेला नाहीये. ठीक आहे. कारण एक सांगू तुम्हाला, या प्लॅटफॉर्मवरती जेवढं तुम्हाला चुकता येईल, तेवढं चुकायचं. नंतर जाऊन कमी होईल चुका त्या. आज चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण इंटरव्ह्यूमध्ये जाऊन चुकल्यानंतर मग प्रॉब्लेम होतो मग. इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इश्यू होतातच. ते इश्यू होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं माहितीये का? त्या गोष्टी इथंच काय करायच्या? सॉल्व्ह करायच्यात. ठीक आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला, ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह करायचे, ठीक आहे. बेसिकली आपण सगळ्यासाठीच आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही ते. बट काही जणांना प्रॉब्लेम नसतो. आता बऱ्यापैकी जणांना जे जॉब करताय बऱ्यापैकी, त्यांना थोडा इश्यू कमी असतो. बट ज्याला इश्यू असेल, त्यासाठी आपण काय करणार आहे माहितीये का? मग चॅनल काही वेगळं वगैरे बनवणार नाही मोस्टली आपण. त्यामध्येच चालणार आहे. पण मला पर्सनली मेसेज केला, तर मला कळेल की किती कॅन्डिडेट आहेत, की ज्यांना काय करायचंय? त्यांचं सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह करायचं. तिथं मोस्टली माझा फोकस राहील कशामध्ये माहितीये का? तुमचा कम्युनिकेशन. त्याला आपण बेसिकली आपण फोकस करायला म्हणजे जीडी. त्याला ग्रुप डिस्कशन जो असतो, म्हणजे फ्रेशरसाठी असतं बघा. तुम्ही कॅम्पस वगैरे आला ना, ते जीडी चालतो. ठीक आहे. ग्रुप डिस्कशन हा एक सेपरेट राउंड असतो. तोच फोकस आपला आहे. ठीक आहे. समजतंय का? येस. ओके. ठीक आहे. सर म्हणजे ग्रुप डिस्कशन वगैरे आहे सर. आता मी ना म्हणजे बरेच जणांना लॅपटॉप पण हँडल करायला थोडं हे जाते, टाइम लागते. तर त्याच्यासाठी काय करता येईल सर, की म्हणजे लवकर कव्हर करता आलं पाहिजे? हा, आता पहा, ज्यांना एकदमच बेसिक डाऊट आहेत, ठीक आहे, त्यांनी काय करायचं माहितीये का? तुम्ही इनिशियली मला मेसेज करत चला. तुम्हाला तेच सांगितलं ना मी, की ज्याला इश्यू आहेत बेसिक, ज्याला कारण कधी-कधी कॅन्डिडेट असे असतात, की ज्यांना बेसिक लॅपटॉप पण हँडल करायचं समजत नाही. काही प्रॉब्लेम नाही. कारण होतं ऍक्च्युअली हे बघा, जसं की हाऊसवाईफ वगैरे असतील बघा, प्रॉब्लेम होतो ऍक्च्युअली. कारण माहितच नसतं आपण ते कधी पाहिलं नसतं. ज्यांना जमत नाही ना, त्यांनी काय करा, तुम्ही मला मेसेज करा डायरेक्टली. तुम्हाला मी त्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करेल किंवा बेसिकली तुम्ही हे आहेत ना बघा, मुळे सर आहेत, त्यांना पण डिस्कस करू शकता किंवा किंवा जाऊ द्या, कुणाला नाही वाटलं तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी त्यामध्ये 100% हेल्प केली जाईल. चालतंय? ओके सर. सर मे आय नो युअर गुड नेम सर? मे आय नो युअर गुड नेम? माय नेम इज दादासाहेब हिंगे. ठीक आहे. ओके सर. ओके. ओके सर. तुमचा ग्रुपवर आहे ना नंबर? हो, ग्रुपमध्ये आहे. मी आहे. माझ्याकडे ओके. बेसिकली तुमचा नेक्स्ट पार्ट जो घेतो ना प्रोजेक्टचा वगैरे, मीच असतो. ठीक आहे. सध्या फक्त सागर सरांचं लेक्चर चालू आहे. नंतर मीच ऍक्च्युअली ते कंटिन्यू करेल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू. येस. ओके. चालतंय. बाकी काही डाऊट आहेत का तुमच्या मनामध्ये? की जिथं तुम्हाला हेल्प लागते आमची. ठीक आहे. ठीक आहे. जरी इथं नाही बोललं, तरी मला सेपरेटली तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकता किंवा कोणत्या पण आमच्या मॅनेजमेंटच्या टीम सोबत तुम्ही डिस्कस करू शकता. ठीक आहे. तो नंतर ती क्वेरी आमच्याकडे येऊन जाईल. ओके. बाकी जस्ट चालतंय. या पॉईंटपर्यंत आपण आलो. बाकी काही डाऊट असेल तर ते पर्सनली तुम्ही मला सांगू शकता. बरं ठीक आहे. आता जेवढा काही सिलेबस तुमचा झालाय, त्यामध्ये तुम्हाला मी एकदा जस्ट क्विक रिवाइज करून देतो. बरं तुमचं काय काय झालं तुम्हीच एकदा सांगा मला. टॉपिक सांगा मला कोणते कोणते झालेत. बोला. व्हेरिएबल ऑपरेटर्स,
आइडेंटिफायर हम्म और कीवर्ड्स, बेसिक रूल्स, फंक्शन, येस. परत अल्गोरिदम म्हणजे ते. आता याच्यामध्ये बघा, ही पायथॉनची एक लँग्वेज आहे. यामध्ये तुम्ही समजा जस्ट बेसिक सांगतो, मला इंटरव्ह्यू साठी सांगतो मी, इंटरव्ह्यू मध्ये कसं असतं नेमकं, त्यानुसार तुम्हाला थोडासा एक आयडिया येईल. ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू मध्ये फेस करतो इंटरव्ह्यू, त्यामध्ये तुम्हाला बेसिक ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. जसं की सिंपल एक्झाम्पल व्हेरिएबलचं. आता व्हेरिएबल ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल टॉपिक शिकताय, ठीक आहे, एक मी स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला मी, की इंटरव्ह्यू मध्ये नेमकं कसा फोकस केला जातो. म्हणजे समजा तुम्हाला चालू आहे तुमचा टॉपिक, पण इंटरव्ह्यू मध्ये काय असतं बघा. आता जे व्हेरिएबलचे रूल आहेत बघा, ठीक आहे, तुम्हाला एक रूल दिले असतील समजा, की व्हेरिएबल मध्ये तुम्ही कसं घेऊ शकता. आता व्हेरिएबल मध्ये तुम्हाला हा टॉपिक पुन्हा बेसिकली होईल बरं का, म्हणजे कारण काय असतं माहिती आहे का, व्हेरिएबल मध्ये 2 टाईप असतात, एक असतं ग्लोबल आणि एक असतं लोकल. ठीक आहे, बट सध्या तुम्हाला ग्लोबल कळत नाही, कारण ग्लोबल हे फंक्शन झाल्यानंतर कळेल. ठीक आहे, आता हे रूल आहेत ना, या रूलचा यूज करून काय करायचं माहितीये का, मल्टिपल व्हेरिएबल क्रिएट करून पाहिजे. ठीक आहे, आता हे एकदमच बेसिक पॉईंट आहेत. ठीक आहे, कारण व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचे रूल फॉलो केले पाहिजे. आणि व्हेरिएबल जेव्हा आपण मल्टिपल टाइप यूज करणार ना, एक व्हेरिएबल असे, ती होऊन जाईल तेव्हा, काय प्रॉब्लेम नाही. पण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सिंपल क्वेश्चन असतात, कधी कधी सिंपल व्हॉट इज व्हेरिएबल हा पण क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, मग आपल्याला त्यावेळेस व्हेरिएबलची डेफिनेशन आणि प्लस एक्झाम्पल हे सांगता आलं पाहिजे. आणि म्हणजे जे टॉपिक आहे त्यातला कोणता पण टॉपिक घ्या तुम्ही, विदाऊट ज्यावेळेस तुम्ही टॉपिक घेताय कोणता पण, तो टॉपिक घेताना एक्झाम्पल घेतलं व्हेरिएबल, तर तुम्हाला व्हेरिएबलची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल हे सांगता आलं पाहिजे. सिंपल एक्झाम्पल आहे, समजा ऑपरेटर आहे, ऑपरेटर मध्ये समजा असाइनमेंट ऑपरेटर असेल किंवा अर्थमॅटिक असेल, त्याची डेफिनेशन प्लस एक्झाम्पल सांगता आलं पाहिजे. आणि डेफिनेशन मध्ये म्हणजे असं रट्टा नाही मारायचं बरं का, म्हणजे काही काही जणांना सवय असते आपली, म्हणजे इंजिनिअरिंगला पण होतं ना समजा, ज्या डिग्रीला वगैरे रट्टा मारायची सवय असते आपला, कधी असं रट्टा मारायचा नाही की अर्थमॅटिक ऑपरेटर आर यूज टू, म्हणजे एकदमच रट्टा नाही मारायचा. बेसिकली डेफिनेशन तुम्ही काय एक्झाम्पल समजून घ्या तुम्ही. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक्झाम्पल मी माझ्या समोर एक एक्झाम्पल घेतो आणि ते सांगतो. असाइनमेंट ऑपरेटर आहे. आता असाइनमेंट ऑपरेटर कशासाठी यूज करतो आपण, असाइन द व्हॅल्यूज. जसं एक्झाम्पल आहे ही 2 आहे, हे असाइन कशाला केलंय आपण, एला असाइन केलंय. मग याची डेफिनेशन तुम्ही स्वतः बनवू शकता डायरेक्टली. ओके, काय बनवू शकता, म्हणजे इथं सिंपल, हे जर मला थेरॉटिकल लिहायचं म्हटलं, मी काय लिहू शकतो इथं, काय लिहू शकतो इथं मी, 2 इज असाइन टू ए, म्हणजे 2 काय केलं आपण, असाइन केलं याला. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली ज्या गोष्टी आपण म्हणजे तुम्ही डेफिनेशन बनवू शकता, हे तुमचं काय असाइनमेंट ऑपरेटर आहे. ठीक आहे, मग असाइनमेंट ऑपरेटर डेफिनेशन काय होईल, असाइनमेंट ऑपरेटर डेफिनेशन बोला. अरे असाइनमेंट ऑपरेटरचे डेफिनेशन सांगा मला, बोला. Assign the value to a variable. Yes, assignment operator is used to assign values to a variable. That's simple. म्हणजे यावेळी गेलं ना तर परफेक्ट होतं. म्हणजे आता कोणते ऑपरेटर असू द्या, प्रत्येक ऑपरेटर मध्ये तुम्हाला अर्थमॅटिक ऑपरेटर तर बेसिक आहे, त्यामध्ये काय तुम्हाला यू आर परफॉर्मिंग द मॅथमॅटिकल ऑपरेशन, सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण परफॉर्म करतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटर असेल, कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये आपण काय करतो, बेसिकली आपण कम्पेअर करतो 2 व्हॅल्यूला, बस सिंपल. म्हणजे या गोष्टी जेवढ्या तुम्ही प्रॅक्टिकली समजून घ्याल, तेवढं तुम्हाला काय होईल माहितीये का, लॉंग टर्म साठी ते लक्षात राहतं. ठीक आहे, म्हणजे इथं हे सांगण्याचा एक मुद्दा माझा महत्वाचा हा आहे, कारण आपल्या सवय लागली असती, ठीक आहे, की ती गोष्ट मगअप करायची डायरेक्टली अशी, म्हणजे एकदमच म्हणजे होतं ते ऍक्च्युली. आणि इथं लक्षात ठेवा, मल्टिपल टाइम जर तीच गोष्ट यूज केली ना, तर ते ऑटोमॅटिक तुमच्या माइंडला फिट होऊन जाते. ठीक आहे, त्यानंतर तो लॉजिकल ऑपरेटर वगैरे हा जो पॉईंट आहे बघा, आता लॉजिकल ऑपरेटर वगैरे तुम्ही पाहिलं असेल बघा, कधी कधी आपले एक गेट, हा गेट पॉईंट बघा, तुम्ही बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये पाहिलं असेल, जे इंजिनिअरिंगला होते त्यांना माहित असेल, बेसिक इलेक्ट्रिकल एक सब्जेक्ट होता इलेक्ट्रिकलचा, त्यामध्ये हे सगळं गेट वगैरे असतं. ही गोष्टी समजून घेतल्या तर खूप इजी येतं, आणि सगळ्याला झालेल्या आहेत. असं काही नाही की हे जे कोणत्या पण बॅकग्राऊंडचे असू द्या तुम्ही, ह्या प्रत्येकाला हे ऑपरेटर मध्ये हा लॉजिकल ऑपरेटर हा पॉईंट झालाय, अँड ऑर नॉट. ठीक आहे, त्या गोष्टी लॉजिकली ज्या आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्यानुसार यूज करा. ठीक आहे, मग ते आयडेंटिटी ऑपरेटर असेल, मेंबरशिप असेल, हे बिटवाईज एवढं यूज होत नाही, डोंट वरी.
बेसिकली तुमचे हे जे पहिले आहेत ना, अरिथमॅटिक, असाइनमेंट, कंपॅरिझन, लॉजिकल, आयडेंटिटी आणि मेंबरशिप, एवढंच आहे. बिटवाईज वगैरे जास्त यूज होत नाही. ठीक आहे. बाकी तुम्हाला याच्यामध्ये यामध्ये पायथॉन डेफिनेशन वगैरे इथं झाले असेल. ठीक आहे. पायथॉनची डेफिनेशन एक फिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे लक्षात म्हणजे काय, प्रॉपर त्याला एक कारण कधी कधी आपल्याला ती विसरते आपल्याकडून. ठीक आहे. ते प्रॉपर कधी जरी झोपेतून जरी उठलं तरी सांगता आली पाहिजे डेफिनेशन, कारण महत्वाची आहे ना, पायथॉन डेफिनेशन महत्वाची आहे. आपण पायथॉन लँग्वेज शिकतोय. त्यानंतर इन्स्टॉल वगैरे कसं करायचं पायथॉन वगैरे, बेसिक त्या गोष्टी तुम्हाला एवढ्या म्हणजे आता सध्या इनिशियली इन्स्टॉल करून ठेवा. नंतर तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडस आयडिया मी देईलच ज्यावेळेस प्रोजेक्टमध्ये सांगाल तुम्हाला डिटेलमध्ये. त्यानंतर कीवर्ड आयडेंटिफायर, कमेंट्स वगैरे, सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट. ठीक आहे. कशासाठी यूज करतो कमेंट आपण, ती यूज करून पहा मल्टिपल एक्झाम्पल घेऊन. आणि त्यानंतर व्हेरिएबल आणि ऑपरेटर. सिलेबस काय अजून तुमचा बेसिकच आहे, अजून काही बऱ्यापैकी बेसिक आहे, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एखादा टॉपिक असा आहे का जे तुम्हाला समजला नाही याच्यामध्ये, म्हणजे वाटले किंवा समजा त्यामध्ये रिवाइज पाहिजे, मी घेऊ शकतो आता, त्यामुळे म्हटलं मी आज माझ्याकडे 50 मिनिट आहेत अजून. कोणताच नाही का? एक पण नाही, सगळे समजले तुम्हाला? हे बघा, आता मध्येच मी एखादा टॉपिक जर चालू केला नवीन तर तो होणार नाही, तो पेंडिंगलाच पडणार. त्यामुळे मी टॉपिक कोणता चालू आहे सध्या, जे सरांचं चालू आहे ते सर कंटिन्यू करतील उद्या. मी फक्त तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या आज आपण स्टार्ट करूया मॉक डिस्कशनच्या. ठीक आहे. आणि तुमचं जीडी ग्रुप डिस्कशन त्यावरती आपण करूया ट्राय. चालतंय. जस्ट 1 मिनिट.